नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाच्या चिवड्याची रेसिपी बघणार आहोत। हा चिवडा अगदी झटपट होतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतो। तो जास्तीत जास्त कुरकुरीत आणि खमंग कसा बनवायचा ह्याच्या मी काही आज टिप्स देणार आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे 4 बटाटे घेतलेले आहेत, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि त्यानंतर साल काढून किसणीने पाण्यामध्ये खिसून घेऊया। बघा, सर्व बटाटे आपले खिसून झालेले आहेत। आता हा बटाट्याचा खीस 3 ते 4 टाइम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जे स्टार्च असतील ते पूर्णपणे निघून जातील। 4 टाइम मी बटाट्याचा खीस धुवून घेतलेला आहे। आता एका कपड्यावरती पिळून बटाट्याचा खीस आपण 5 मिनिटं सुकत ठेवूया, म्हणजे त्याच्यात थोडंफार पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल। बघा, 5 मिनिटं झालेली आहेत आणि पाणी पण याच्यातलं पूर्णपणे सुकलेलं आहे। आता तेल मी गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा बटाट्याचा खीस थोडा थोडा घालून तळून घेऊया। बटाट्याचा खीस पूर्णपणे तळून झाल्यानंतर पाव वाटी शेंगदाणे तळून घेऊया। दहा ते 12 काजू तळून घेऊया आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून तळून घेऊया। सर्व पदार्थ तळून झालेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी मनुके घालूया वरून, 1 चमचा पिठी साखर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। हे सर्व पदार्थ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, मस्त असा खमंग कुरकुरीत हा आपला बटाट्याचा फराळी चिवडा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।